दुपारी मी हा व्हाईट भात बनवला होता, तर म्हटलं आता यालाच फोडणी देऊया। तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते मी, तर चला बनवूया। पियू काय करतीये? काय करतीये तू? काही नाही। 2 टोमॅटो घेतले, 1 कांदा घेतला, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि माझ्याकडे अर्धा शिमला मिरची होती ती घेतली आणि 2-3 तिखट मिरच्या घेतल्या। एवढं कट करते। मग तुम्हाला सगळ्या भाज्या कट करून घेतल्या। आता गॅस पेटवते। गॅस पेटून घ्यायचा, मग कढई ठेवायची। कढई ठेवून घेतली आणि मी थोडंसं तेल टाकून घेतलं। थोडंच टाकायचं, नाही तर मग भात खूपच जास्त तेल गरम झाले बरं का। त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकू। जिरे छान असे तडतडले, त्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा छान असा लाल होऊ द्यायचा। मग त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊ आणि शिमला मिरची पण टाकून घेऊ। हे सगळं फ्राय होतंय तोपर्यंत फोडून घेऊ, कारण तो असा हे झालेला आहे, तर त्याला असं फोडून घ्यायचं। मिरच्या वगैरे ना पूर्ण असं फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून देऊ। छान सगळं असं फ्राय करून घ्यायचं। त्याच्यामध्ये ना पहिले हळद टाकते, नंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी तुमच्याकडे अंबारी मसाला असेल तो टाकायचा। छान मसाले फ्राय करून घ्यायचे। छान फ्राय झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण भात टाकून देऊ आणि याला छान असं हलवून घ्यायचं। तसं तर भाताला मीठ टाकलेलं असतं, पण तरी तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडंसं मीठ टाकून घ्या। आणि वरून कोथिंबीर टाका। कोथिंबीरीशिवाय तर चवच नाही कोणत्याच पदार्थाला। तर छान असा आपला पुलाव नाहीतर फोडणीचा भात तयार आहे। असा फोडणीचा भात तयार आहे। तुम्ही पण करून बघा आणि एन्जॉय करा। बाय।